12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून नांदेडमधून एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे। शिक्षणाची जिद्द आणि मातृत्वाची माया यांचा अनोखा संगम श्री बसवेश्वर महाविद्यालयात पाहायला मिळाला। अवघ्या 10 दिवसांच्या तान्हुल्या बाळाला कडेवर घेऊन 21 वर्षीय शीतल चित्ते यांनी 12वीचा पेपर दिलाय। पाहूया या जिद्दी मातेची ही विशेष यशोगाथा। लग्नानंतर शिक्षण सुटतं असं म्हटलं जातं, पण नांदेडच्या शीतल चंद्रकांत चित्ते यांनी याला छेद दिलाय। 21 वर्षीय शीतल या श्री बसवेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत। लग्नानंतरही त्यांनी जिद्दीने शिक्षण सुरू ठेवलं, पण 12वीच्या परीक्षेच्या तोंडावरच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं। बाळ अवघं 10 दिवसांचं असतानाच बोर्डाची परीक्षा सुरू झाली। पती कामावर जात असल्याने बाळाला घरी सांभाळायला कोणीच नव्हतं। अशा परिस्थितीत शीतल यांनी हार न मानता आपल्या तान्हुल्या बाळाला सोबत घेऊन परीक्षा केंद्र गाठलं। शीतल यांची ही धडपड पाहून महाविद्यालय प्रशासनही भारावून गेलंय। केंद्रप्रमुख प्राध्यापक विजय कदम आणि प्राचार्य डॉक्टर शिवशंकर भानेगावकर यांनी तातडीने पुढाकार घेत केंद्रावर मातृस्नेह कक्षाची स्थापना केली। विशेष म्हणजे या कक्षात बाळासाठी झुल्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आता शीतल निर्धास्तपणे आपला पेपर लिहित आहे, तर त्यांचं बाळ या झुल्यात निवांत झोपलंय। शिक्षणाधिकारी माधव सलगर आणि इतर मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन या संवेदनशील निर्णयाचं आणि शीतल यांच्या जिद्दीचं कौतुक केलंय। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।